नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। बघा तर चला तर आज आपण बनवणार आहे डाळबट्टी। डाळबट्टी कशा प्रकारची बनवायची हे बघूया। राजस्थानी डाळबट्टी आहे। तर हे तर मी आप्याचं पात्र घेतलेलं आहे, त्याच्यात बघा आता गोल गोट्या करून ठेवलेले आता। तर त्याला आधी आप्याच्या पात्राला आधी तेल लावून घेतलेलं आहे। तर इथं बघा मूग डाळ 1 वाटी, अर्धा वाटी तुरी डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। तर बघू शकता आता ही डाळ आपल्याला 2-4 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर मी आता ही डाळ 2-4 पाण्याने धुवून घेत आहे। का त्या डाळीला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे आपल्याला स्वच्छ डाळ धुवून घेऊन नंतरच आपल्याला शिजाय घालायची। तर इथे मी कुकर घेतलेले आहे, बघू शकता कुकरमध्ये डाळ टाकून घेतली। आता ही डाळ टाकून झालेली आहे। तर 1 तांबर पाणी पण टाकून घेतलेलं आहे। चला तर आता मी झाकण लावून 1 पाऊण चमच मीठ पण टाकलेलं आहे आणि पाव चमच हळद पण टाकलेली आहे। चला तर आता हे झाकण लावून शिजाय ठेवायची। हे शिजाय ठेवपर्यंत चला तर इथे एक मिक्स थाळी घेतली, 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर ती चाळून घ्यायचंय। परत 1 कप गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, म्हणजे असे 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहेत। आणि 1 कप मैदा आपला बारीक रवा घेतलेला आहे, ते पण चाळून घेतलेला आहे। त्या रव्यात पण थोडीशी घाण वगैरे निघते, म्हणजे जाळी वगैरे असते कधी कधी, ती पण चाळून जाते। तर इथं मी अर्धा चमच मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमच ओवा घेतलेला आहे। ते ओवा हातावरती आपल्याला चोळून घ्यायचा आहे। तर आता हे सुकं पीठ आधी मिक्स करूया। तर हे सुकं पीठ आधी मिक्स करत आहे। चला तर आता ह्याच्यात कडून घेतलेलं तेल पण थोडंसं आपण घालून घ्यायचंय। तर मी हे कडून घेतलेलं तेल पण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे। तर आता ते पण मिक्स करून घ्यायचंय। हाताला असं पोळणार नाही ह्या टाईपने, म्हणजे चमचनेच घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून। एक जीव झालेला आहे, बघू शकताय तुम्ही। चला तर आता हाताने चोळून घ्यायचंय, हाताने चोळून घेत आहे। आणि आता त्याच्यात गिटुळे राहू नये म्हणून हाताने चोळून घ्यायचंय त्याचा मुटका होईपर्यंत। तर मुटका होत आहे त्याचा, बघू शकता। आता आपल्याला थोडं थोडं करूनच पाण्याने पीठ मळून घ्यायचंय ते आता। चला तर आता जसं पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच यूज करून घ्यायचंय। झाला तर आता बघू शकताय ह्या पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। त्यावरनं थोडंसं तेल घालून पण हाताने आपलं थोडासा चोळून घ्यायचा आहे। तर मी थोडासा चोळून घेत आहे। तर जोपर्यंत आपल्याला ते पीठ असं एक जीव होत नाही तोपर्यंत हात चोळून घ्यायचं आहे। आणि चला आता मी हे साईडला ठेवत आहे झाकून। चला आता कुकरची डाळ शिजलेली, तर बघू शकताय आता कुकर खाली काढून घेतलेला आहे। शिजली डाळ मस्त आणि एकदम बास, म्हणजे गाळ झालाय डाळीचा शिजून शनी। आता बघू शकताय गरम पाणी घेतलेलं आहे, ते गरम पाणी डाळीला टाकून घ्यायचंय आणि परत ना आपल्याला ते पळी द्यायची। त्याला 1-2दा पळी देऊन सगळे मिक्स करून घ्यायचंय पाणी टाकलेलं। तर बघू शकताय अशा प्रकारची डाळ शिजलेली आहे। तुम्ही कशी डाळ शिजवून घेता हे पण सांगा मला कमेंटमध्ये। तर आता ही डाळ झालेली शिजून शाने। चला तर आता हे तुम्ही गरम कराय कढई ठेवलेली, 1 पळी तेल घातलेलं आहे, परत 1 पळी तेल घातलायचं आहे। अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरं, बघू शकताय। आणि आता इथे कढीपत्त्याचे पण 2-4 पाने टाकून घेतलेले आहेत। मिरची पण 1-2 मिरच्या कट करून घेतल्या आहेत। अद्रक लसूण पेस्ट पण घेतलेली आहे, ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर ही आपली इलायची पावडर पण थोडीशी टाकलेली आणि 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, बघू शकताय। ते पण आपल्याला ते तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। तर तेलात फ्राय ही सगळी वस्तू झाल्या की आपल्याला आता सगळं टमॅटो टाकून घ्यायचंय आणि टमॅटो पण आता हे तेलात मिक्स करून घ्यायचंय। टमॅटो तेलात विरघळूपर्यंत हे मिक्स करत राहायचंय, बघू शकताय। अशा प्रकारचे टमॅटो दाबून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे बारीक लवकर विरघळलं जाते तेलात। चला तर आता इथं परत ओली पाव चमच इलायची आणि पाव चमच मिऱ्याचा कूट टाकलेला आहे, बघू शकताय। आता डाळ वतायची त्याच्यात।
घ्यायचे. आता कुकरच्या चला तर आता ही साईडला ठेवायचं आहे आपल्याला. तर ही आता मी साईडला ठेवत आहे. मस्तपैकी घटवाने डाळ शिजून झालेली आहे. आता बघा तर थोडंसं पाणी कुकर खंगळून पण त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला. तर आता ही साईडला ठेवून बघू शकता आता आपल्याला परत वरनं थोडंसं पाव चमच मीठ घालून घेऊन कोथिंबीर घालून घ्यायची. बघू शकता किती घट्ट डाळ झाली मस्तपैकी. थोडी शिजून द्यायची. डाळ शिजली की आपल्याला एक डाळ साईडला काढून ठेवायची. मस्तपैकी त्याला आरग पण उतरलेला आहे. एकदम चविष्ट डाळ पण झालेली आहे. चला तर आता बघा किती घट्ट डाळ झालेली आहे. तर इथं मी आप्याची पात्र घेतलेलं आहे. बघू शकता इथं आप्य पात्र घेऊन त्याला तेल लावून घ्यायचंय. तर तेल आपल्याला इथं काही जास्त वगैरे सगळीकडून तेल लावून घ्यायचं आप्य पात्राला. तेल सगळीकडे लावून घ्यायचं. आता तोपर्यंत आपण बाकीचे पुढील काय करायचं ते करू. आता आपल्या डाळीला फोडणी दिसल्यानंतर डाळीला चला तर आता इथं जे आपण गोळे करून घेणार आहेत ना ते गोळे आपण त्या आप्य पात्रात ठेवणार आहेत. आता आपल्याला त्यातलाच एक गोळा घ्यायचा लिंबाईचा. आणि बघा अशी जशी आपण पारी करतो ह्या टाईपचे गोळे करून घ्यायचे. तर बघू शकता मुरड घातल्यासारखे गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे. आणि ते हातावरती एकदम गोल मस्त पैकी घ्यायचे. ते बनवून शाने सगळे गोळे ह्याच प्रकारचे बनवून घ्यायचे. तर नंतर हे सगळे मिळून आप्य पात्रात ठेवायचे आहेत आपल्याला. तोपर्यंत आप्य पात्र गरम होत आहे. थोडक्यात समजलं असेल आपण काय करतोय. तर आज आपण इथं करत आहोत डाळ बट्टी. आपली अगोदरच डाळ करून झाले. आता इथं बट्टीसाठी आपण असा आकार देत आहोत. ह्याच्यापेक्षा मोठा आकार द्यायचा नाही, नाहीतर ते भाजायला वेळ लागतो. म्हणून असे लिंबा एवढेच ह्याचे गोळे ठेवायचे. म्हणजे ना ही बट्टी भाजल्यानंतर थोडीशी फुलली जाते. म्हणून जरा गोळे छोटेच ठेवायचे. आता इथं सगळी बट्टी आपली करून झाली. आता आपण ही भाजून घेऊयात. त्यासाठी बघा आप्यपत्र आपला अगोदरच गरम झाले. आता एक एक करून आपण ही बट्टी ह्या आप्यपत्रामध्ये ठेवून घेणार आहोत. आता वरून सुद्धा आपल्याला ब्रशने अशा प्रकारे तेल लावून घ्यायचंय. किंवा तुम्ही चमच्याने लावलात तरी सुद्धा चालेल. जर तुमच्याकडे चुलीची वगैरे सुविधा असेल, म्हणजेच की घरी चूल असेल, तर तुम्ही निखाऱ्यावरती हे डाळबट्टी जी आहे ते करू शकता. पण इथं सिटीमध्ये कुठली आली हो चूल, त्याच्यामुळे ही बट्टी जी आहे तर मी अशा प्रकारे इथं आप्यपात्रामध्ये करत आहे. आता बघू शकता इथं गॅस आपल्याला कुठेच वाढवायचा नाही, एकदम बारीक ठेवायचा आहे. बारीक गॅसवरतीच ही आपल्याला बट्टी भाजून घ्यायची आहे. कारण हे थोडेसे आतून कच्चे राहण्याची शक्यता असतात. त्याच्यामुळे आपल्याला बारीकच गॅस करून छान ह्याला कलर खरपूस येऊपर्यंत भाजून घ्यायचे. पात्रामध्ये बघा आतमध्ये जे आहेत ना आपले बट्टी ते जरा लगेच भाजले जातात. कारण तिथे गॅसची आत जरा जास्त लागते म्हणून. मग त्यामुळे काय करायचे, जे बाहेरची बट्टी आहेत ना ते आतमध्ये असे ढकलून घ्यायचे आणि आतमध्ये जे भाजलेली बट्टी असते ती बाहेर काढायची. आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल. इथं मी चाकूने गोल गोल असे प्रकारे फिरवत आहे. म्हणजे चौकंड हे छान अशी बट्टी आपली भाजली जाईल. पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू. म्हणजे पुढील असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. सांगू का, प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न, रोज रोज जेवणामध्ये काय बनवायचं किंवा तेच तेच जेवण खाऊन कंटाळलेला असतो. मग तुम्ही एकदा ही राजस्थानी स्पेशल डाळ बट्टी नक्की करून बघा. गव्हाची पिठाची केली असल्यामुळे ती पौष्टिक आहे. शिवाय आपण ह्याच्यामध्ये तेलाचा वापर सुद्धा जास्त केला नाही. कमीत कमी तेलामध्ये अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण सहजपणे ही बट्टी बनवून तयार करू शकतो. अगदी खायला टेस्टी लागते आणि पोटभरीचं सुद्धा जेवण आहे आणि वेगळं काहीतरी म्हणून सगळ्यांना आवडलं जातं. आता बघा इथं बट्टींना सगळीकडनं कलर येऊसपर्यंत ना छान अशा या फ्राय करून घेतल्यात. बघू शकता गॅस तुम्ही जरा जरी वाढवला तर भट्टीला वरून कलर येईल, पण आतून मात्र कच्चे राहतील. मग भट्टी खायला तितकीची टेस्टी लागणार नाही. त्याच्यामुळे पूर्णपणे आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तरच आपली भट्टी आतपर्यंत छान अशी भाजली. आता इथं सगळ्या बट्टी तयार झाल्यानंतर आप्यपात्रातनं बाहेर काढल्यात. त्याचबरोबर इथं आहे आपलं छान फोडणीचं वरण. त्याचबरोबर आहे तूप घरगुती पद्धतीत केलेलं. इथं आपली ही आजची थाळी तयार झाली. बघू शकता एकदम करायला सोपी, अगळा वेगळा, अगदी छान असा बेत आहे. आता ही भट्टी खायची कशी, एखादी डिश घ्यायची, त्याच्यामध्ये आपण तयारी केलेली भट्टी ना या अशा प्रकारे चुरून घ्यायची किंवा तुम्ही बुडवून खाऊ शकता, पण अशी ही चुरून खायला खूप छान लागते. तर सांगू का, ही भट्टी ना खाण्याच्या अगोदरच करायची, म्हणजे गरम गरम खायला खूप छान लागते. भट्टी छान अशी चुरून घेतली की त्याच्यावरती आपल्याला हवं तेवढं वरण घालून घ्यायचं आणि वरून साजूक तुपाची धार घालून घ्यायची. आता मस्तपैकी आपल्याला हे कुस्करून खाऊन घ्यायचं आहे. वा, काय बेत झालेला होता, एक नंबर. खरंच खूप टेस्टी असं लागत होतं.
अगदी आपल्या रोजच्या जेवणाला मागे सरणारी अशी आजची थाळी होती। मग तुम्हाला कसा वाटला आजचा बेत नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू। व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।